नमस्कार, आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। कोंढव्यातील NIBM रस्त्यावर असलेल्या सदनिकेत रविवारी दुपारी आग लागली। आगीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाने दिली आहे। वृंदा संगवार असं मृत महिलेचं नाव आहे। NIBM रस्त्यावरील सनफ्लॉवर आणि सनश्री सोसायटी आहे। रविवारी दिनांक 9 फेब्रुवारी रोजी दुपारी सोसायटीतील एका सदनिकेत आग लागली। या घटनेची माहिती मिळताच कोंढवा अग्निशमन केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली। पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले। थोड्याच वेळात आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आलं। तेथील रहिवासी विजय कळढोणकर यांनी पोलिसांना सांगितल्यानुसार दिवाला लावलेल्या दिव्यामुळे पडद्याला आग लागली। त्यातून एसीचा कॉम्प्रेसर फुटल्याने ही घटना घडली। यावेळी मनोज बोरकर हे जखमी झाले असून आग भडकल्याने सदनिकेत असलेल्या वृंदा यांना बाहेर पडता आला नाही। आगीत गंभीर होरपळलेल्या महिलेला जवानांनी बाहेर काढलं। गंभीर होरपळलेल्या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।